एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. विद्यांजली पोर्टलवरती आपल्या शाळेची नोंदणी आहे किंवा नाही हे कसे पाहावे. जर ऑलरेडी आपली नोंदणी असेल तर विद्यांजली पोर्टलवरती लॉग इन कसे करावे आणि त्याच्यातील माहिती आपल्याला कशा प्रकारे भरायची आहे हे या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, गुगल क्रोम या वेबसाईटवरती आपल्याला माहिती आहे की विद्यांजली पोर्टलवरती आपल्याला आपण जो शिक्षण सप्ताह घेतला या शिक्षण सप्ताह कार्यक्रमामध्ये समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेऱ्या, पथनाट्य, पोस्टर मेकिंग, घोषवाक्य स्पर्धा या उपक्रमांचे शाळा स्तरावर आपण आयोजन केलेले होते. स्वयंसेवक बनो कार्यक्रमांतर्गत विद्यांजली पोर्टलवर समुदायाला प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आपण प्रयत्न करायचे होते. त्याचबरोबर विद्यांजली कार्यक्रमाविषयी शालेय परिपत्रामध्ये मार्गदर्शन करायचं होतं आणि या विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमातून जनजागृती करायची होती. अशी बरीचशी कामं आपल्याला या पोर्टलवरती करायची होती. तर विद्यांजली पोर्टलवरती आपल्याला सर्वप्रथम क्रोम या गुगल ब्राउझर ओपन करून तिथे vidyanjali.education.gov.in अशा प्रकारचा ॲड्रेस टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर अशी विंडो तुम्हाला ओपन होईल. आपली शाळा रजिस्टर्ड आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी उजव्या बाजूला इथे रजिस्टर्ड आणि लॉग इन 2 टॅब दिसतात. ओके, तर आपली शाळा रजिस्टर्ड आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी या रजिस्टर टॅबवरती टच करा. खाली स्कूलवरती टच करा आणि इथे तुमच्या शाळेचा यूजर आय डी टाका. यूजर आय डी टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड तुम्हाला बघून एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय UDIS कोड या टॅबवरती टच करा. तर इथे द स्कूल इज ऑलरेडी ऑन बोर्ड अशा प्रकारची सूचना इथे येते. म्हणजे या UDISची शाळा ऑलरेडी विद्यांजली पोर्टलवरती रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, तर उजव्या बाजूला इथे लॉग इन टॅब दिसते. त्या लॉग इन टॅबवरती टच करा. स्कूल टॅबला टच करा. इथे तुमच्या शाळेचा UDIS नंबर टाका. UDIS नंबर टाकल्यानंतर जर शाळेचा पासवर्ड विसरला असेल तर लॉग इन विथ OTP असे बरेचसे ऑप्शन इथे दिलेले आहेत. तुमचा मोबाईल नंबर तुम्ही या लिंकवरून अपडेट करून घेऊ शकता. पासवर्ड विसरला असेल तर इथे फॉरगॉट पासवर्ड या टॅबवरती टच करून त्या लिंकवरून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. ओके, तर आपण काय करूया, इथे जो पहिलाच ऑप्शन आहे लॉग इन विथ OTP, हा OTP आपला UDISला जो नंबर रजिस्टर्ड आहे त्या नंबरवरती आपल्याला OTP येईल. बऱ्याचशा शाळांमधून नवीन शिक्षक आलेले आहेत, काही शिक्षक बदली होऊन गेलेले आहेत, पण आता त्या शाळेतील शिक्षकाकडे ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांनी मोबाईल नंबर ऑलरेडी UDISला अपडेट करून घेतले असतील. तर आपण काय करूया, लॉग इन विथ OTP या टॅबवरती टच करूया आणि खाली सेंड OTP या टॅबवरती टच करूया. आता हा OTP तुम्हाला तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईल नंबरवरती सुद्धा आलेला असेल. तर इथे मला OTP रिसीव्ह झालेला आहे. तो इथे मी OTP टाकतोय. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा कोड आहे तो एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन या टॅबवरती टच करा. म्हणजे या शाळेच्या UDIS या ठिकाणी आपल्याला हे विद्यांजली पोर्टलचं होमपेज ओपन झालेलं दिसेल. अशा प्रकारे शाळेचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. यानंतर तुम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, ओके,
त्या ॲक्टिव्हिटीची माहिती इथे ह्या डाव्या बाजूला ॲक्टिव्हिटीज, असेट, व्हॉलंटियर लिस्ट अशा बरीचशी माहिती या ठिकाणी शाळेचं प्रोफाईल आहे, पासवर्ड रिसेट करू शकता, अशा प्रकारच्या टॅब या डाव्या बाजूला आहेत. तर ॲक्टिव्हिटी सेकंड नंबरची जी टॅब आहे त्या ॲक्टिव्हिटी टॅबमधून तुम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या त्या ॲक्टिव्हिटी इथे नमूद करू शकता. उजव्या बाजूला प्लस आयकॉन दिसतं, या प्लस आयकॉनवरती टच केल्यानंतर इथे तुम्ही घेतलेली ॲक्टिव्हिटी, ओके, म्हणजे जेनेरिक लेवल ॲक्टिव्हिटी असेल किंवा स्पॉन्सरशिप ॲक्टिव्हिटीज असेल तर ही निवडून इथून घेतलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तुमच्या शाळेमध्ये व्हॉलंटरी शिक्षक एखादे तुम्ही घेतली असतील शिकवण्यासाठी तर त्या शिक्षकांची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता. ठीक आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला आपल्या विद्यांजली पोर्टलवरती आपली शाळा रजिस्टर्ड आहे किंवा नाही आणि नसेल तर ती कशाप्रकारे रजिस्टर करायची इतकीच माहिती आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. पुढे या विद्यांजली पोर्टलवरती तुम्हाला माहिती कशी भरायची आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती आपल्याला पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.